पुण्यामधल्या कोंढवा भागात बनावट टेलिफोन एक्सचेंजवर एटीएसचा छापा, तब्बल 3788 सिम कार्ड, लॅपटॉप आणि अँटिना जप्त. एकोणतीस सप्टेंबर पासून आमरण उपोषण करण्याचा जरांगेंचा निर्धार. सरकारला 1 महिन्याचा वेळ. जरांगेंच्या उपोषणाला आंदोलकांचा विरोध, मात्र जरांगे ठाम. भाजपचे 113 आमदार पाडणार, जरांगेंचं फडणवीसांना आव्हान. तर भाजपचे अनेक लोक मला भेटतात, तेच फडणवीसांचा काटा काढणार, जरांगे यांचा दावा. राज्य सरकारच्या 2 समित्यांनंतर नौदलाकडूनही संयुक्त समिती स्थापन. नौदलाचे अधिकारी आणि राज्य सरकारचा प्रतिनिधी समितीवर. आमदार नितेश राणेंची पोलिसांना पुन्हा धमकी. पोलिसांनी आडवं येऊ नये, सरकार कोण आहे, गृहमंत्री कोण आहे ते बघा, असा धमकीवजा इशारा. चिपळूणमध्ये सरकारी कार्यक्रमात भास्कर जाधवांचा पारा चढला. 75 फुटांच्या ध्वजस्तंभाच्या लोकार्पण सोहळ्याला 1.5 तास झाला उशीर. एकेकाच्या नोकऱ्या घालवीन असा इशारा. उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी स्वीकारला गुंड गजा मारणेकडून सत्कार. महायुतीला लाडके गुंड महत्वाचे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल. बुलढाण्याचे आमदार संजय जाधव यांची कार पोलीस धुत असल्याचा व्हिडिओ समोर. पोलीस कर्मचारी संरक्षणासाठी की गाड्या धुण्यासाठी, विरोधकांचा सवाल. कोकणवासियांसाठी पश्चिम रेल्वेकडनं भेट. वांद्रे ते मडगाव अशी नवी रेल्वे गाडी सुरू. आयपीएलला 14 कोटी रुपयांची माफी का दिली? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल. सविस्तर स्पष्टीकरण देण्याची सूचना. गौतम अदानींच्या संपत्तीमध्ये एका वर्षात 95% वाढ. एकूण संपत्ती गेली 11.62 लाख कोटींवर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.